चंद्रपुर जिले में शिक्षा प्रणाली पर आवाज उठाते हुए राष्ट्रवादी शरद पवार गुट के शहर जिला उपाध्यक्ष राहुल देवतले के साथ अन्य पदाधिकारियों ने जिलाधिकारी विनय गौड़ा को एक निवेदन सौंपा। तो आइए सुनते हैं इस निवेदन के संदर्भ में तथा चंद्रपुर जिले में चल रही शिक्षा प्रणाली को लेकर राहुल देवतले ने क्या कहा। निजी स्कूलों में विद्यार्थियों की शालेय फीस में इजाफा किया गया है, जिससे विद्यार्थियों के पालकों को बेहद परेशानी का सामना करना पड़ रहा है और इसी के विरोध में राष्ट्रवादी शरद पवार गढ़ की ओर से प्रशासन को एक निवेदन सौंपा गया। निवेदन देते समय राकापा शरद पवार गढ़ के शहर जिला उपाध्यक्ष राहुल देवतले, इनके साथ ही सुहास पिंगे, मारुति झाड़े, विनोद लबाने, एडवोकेट निमेश मानकर उपस्थित थे। तो आइए सुनते हैं राकापा शरद पवार गढ़ के शहर जिला उपाध्यक्ष राहुल देवतले ने इस संदर्भ में और अधिक जानकारी देते हुए क्या मांग की। क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणासाठी जो संघर्ष केला त्या संघर्षाला मी कोटी कोटी नमन करतो। आज आपण बघत आहोत की खाजगी शाळा यांनी जे अव्यढव्य फीच्या म्हणजे ना बद्दल जे वाढीवपणा केलाय फी बद्दल, तर त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होऊन राहिला आहे। त्यासाठी आम्ही आज राष्ट्रवादी पक्षातर्फे शिक्षण अधिकारी व जिल्हा अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना पत्रव्यवहार केले आहे। पत्रव्यवहार केल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की जो फीच्या बद्दल सांगितलं, त्यानंतर शाळेमार्फत काही दुकानातून ठराविक दुकान आहे की त्या शाळेला टॅप असल्यामुळे की त्याच दुकानातून शालेय गणवेश, शालेय पुस्तके व शालेय वस्तू त्या एकाच दुकानात मिळणार की ज्या शाळेंनी सांगितलं की याच दुकानात ते वस्तू मिळणार। अन्यथा चंद्रपूर शहर घुमलं तरी ते वस्तू कुठेही मिळणार नाही। तर हा जो शिक्षणाचा जो व्यापार चालू आहे, बाजार चालू आहे, हा कुठेतरी थांबला पाहिजे। यासाठीच मागील वर्षी सुद्धा आम्ही शिक्षण अधिकारी, जिल्हा अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आम्ही पत्रव्यवहार केले, आम्ही आंदोलन केले, मोर्चे काढले, तरी आमच्या आंदोलनाला आणि पत्रव्यवहाराला शिक्षण अधिकारी आणि जिल्हा अधिकारी साहेबांनी आतापर्यंत कोणतीही कारवाई काही केलेली नाही। त्यामुळे आम्ही ह्याही वर्षी त्यांना पत्र दिले, आम्ही सांगितलं, सर्व गोष्टी सांगितल्या त्यांना। याही वेळेस अगर तुम्ही जर उचित कारवाई करणार नाही तर अन्यथा आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू। अन्यथा नाही तर आम्ही या शाळेसमोर जाऊन आंदोलन करू की आमच्या या सर्वसामान्य माणसाकडे आज महागाईचा एवढा मोठा काळ आहे, आज पैशाची मरमर होऊन राहिली। आज मला सांगा की बोटावर मोजण्यालायक आपल्या सरकारी शाळा चालू आहे, म्हणजे सरकारी शाळा बंद केल्यामुळे आज आपल्याला सर्वसामान्य लोकांना आपल्या खाजगी शाळेमध्ये आपल्या मुलांचे व मुलींचे शिक्षण करायला लागत आहे। तर ते खाजगी शाळेमध्ये शिक्षणाची फी सर्वसामान्य माणसाला परिपूर्ण परवडून नाही राहिल्या। यासाठी कुठेतरी हा भ्रष्टाचार थांबला पाहिजे, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आमची ही मागणी आहे, हा भ्रष्टाचार थांबावा। जय हिंद, जय महाराष्ट्र। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।